मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत कराई कागदी व्रत कराई एकादशी व्रत कराई एकादशी तुमचे उत्तरधन हळवा हरिचे दास कामनी मधुया हळवा हरिचे दास तुमचे उत्तरधन आणि ते सुखी आणि ते सुखी आणि ते सुखी आणि ते सुखी
तुमचे विठ्ठल आणि ते सुखी आणि ते आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धर ते मज मृत्यू के समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित धर ते मज मृत्यू के समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे रवित धर ते मज मृत्यू के समान पांडुरंगा करो
त्यांच्या कृपात झाल्या कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाचा आणि कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानीन संतांची अंदर चित्तांशी अपुल्या जयांचे केले स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे विठ्ठल धन ते मज उद्योगे समान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. पण सेवा सुरू करण्यापूर्वी कीर्तन सुरू करण्यापूर्वी आज आपल्या श्री कुंभेश्वर महाराज गजानन मंदिरामध्ये जो महाराज दर चतुर्थीला जो की आपण मला सेवा करतो. मगाशी मला सांगितलं पहाटे 4 वाजल्यापासून ते आता 4 वाजेपर्यंत 24 तास त्या भगवंताची मला सेवा आहे. आपण सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, तुकोबांच्या गाथ्याचं भजन असेल, प्रवचन सेवा असेल, हरिपाठ सेवा असेल, ही कीर्तन सेवा असेल, जागर ही सेवा असेल, काकडा ही सेवा असेल, या सगळ्या सेवा का करतो? माझ्या संत महात्म्यांनी मला ज्या सेवेचा अवलंब केला आणि या सेवेच्या माध्यमातून मला त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं. त्या संतांच्या पावलावरती पाऊल टाकत माझा वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षांपासून मला ज्या सेवेचं अवलंब करतो आणि या सेवेच्या माध्यमातून मला त्या भगवंताच्या मला जवळ जाण्याचा मला प्रयत्न करतो. अशा ह्या मला पवित्र अशा मंदिरामध्ये मला 24 तास आज इथे मला सेवा आहे. मग काकड्याची सेवा असेल, जागराची सेवा असेल, कीर्तनाची सेवा असेल, अन्नदानाची मला सेवा असेल, इथे व्यवस्था असेल, साफसफाई असेल, एक लक्षात घ्या कोणतीही सेवा मला कमी बरं का. मी कीर्तन केलं माझी तेवढी सेवा आहे, इथे साफ करायची माझी तेवढी सेवा आहे. कोणत्याही सेवेला मला कमी समजायचं नाही, कारण याच सेवेच्या माध्यमातून पूर्वीच्या महात्म्यांनी मला त्या भगवंताला मला प्राप्त करून घेतल्या. अशा ह्या सगळ्या सेवा आज मला दिवसभर आपल्या ह्या मला मंदिरामध्ये आज मला पाहाव्यास मिळाला. आज आनंद वाटला मला. माझ्या गणपतीची सेवा, माझ्या भगवंताची मला सेवा करण्याचं भाग्य आज मला मिळालेलं आहे. हे मला कारण म्हणजे मला आमच्या घरावरती, आमच्या परंपरेवरती मला ज्यांची श्रद्धा आहे, मला ज्यांची निष्ठा आहे आणि माझ्या आजोबांना जो हलकी परिसर असेल, हा बिदर परिसर असेल, कुणाची जर साथ असेल तर आमचे कणसे साहेब महाराज त्यांची मला साथ आहे. माझ्या आजोबांच्या महाराज त्यांच्या खांद्याला खांदा लावून माझा जो सगळा परिसर आहे महाराज त्यांनी आम्हाला साथ केली. आमच्या महाराज परिवारची त्यांची मला श्रद्धा आहे. महाराज त्यांचं संपूर्ण कुटुंब आज दिवसभर त्या भगवंताची मला सेवा करते. महाराज त्या भगवंताची मला सेवा कोणाकडे होत नाही. महाराज ते पूर्वीचे काही पुण्य असेल, मला त्यांचं काही भाग्य असेल, मला त्या पुण्याईमुळं ह्या महाराज भगवंताची महाराज सेवा महाराज घडते. आनंद वाटला महाराज. आज संपूर्ण कुटुंब महाराज त्यांची तिन्ही मुलं, तिन्ही सुना, नातव आज दिवसभर महाराज त्या भगवंताची महाराज सेवा करतायत. हे महाराज परम भाग्य आहे. महाराज हे कुणाचंही महाराज भाग्य नाही, कुणाचंही महाराज पुण्य नाही. महाराज त्याला महाराज पूर्वीचे काही जे पुण्य पाहिजे, ते पुण्य असल्याशिवाय महाराज त्या भगवंताची महाराज सेवा होत नाही. मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये देवाची सेवा, संतांची सेवा, आपल्या गुरूंची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा करण्याकरता महाराज पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. त्याशिवाय महाराजची सेवा महाराज घडत नाही. आज संपूर्ण कुटुंब आज दिवसभर आज महाराज सेवा महाराज करतायत आणि त्यांचे महाराज आग्रह, त्यांचं महाराज प्रेम वास्तविक पाहता थोडं आत शांत राहा. बाहेरचे लहान लेकरं एक तासभर फक्त शांत राहा. अधिक आपली सेवा महाराज करत नाही, अधिक आपला महाराज वेळ घेत नाही. आज वास्तविक पाहता ही कीर्तन सेवा माझी नाही बरं का. ही कीर्तन सेवा महाराज माझी नाही. ही कीर्तन सेवा महाराज माझे वडील गृहणीय एकनाथ महाराज सांडे महाराज त्यांची महाराज सेवा आहे. महिना 2 महिने काही महाराज त्यांनी त्यांना फोन केला, आमंत्रण दिलं, पण अचानक थोडं अडचण असल्यामुळे दुपारी महाराज त्यांना फोन झाला की आज मला जावं लागतंय. म्हणजे आज काही मी सेवेला येऊ शकत नाही, पण जो मी नेम दिलाय, तो जो तुम्ही नेम करताय त्या नियमामध्ये कोणतीही बाधा येऊ देत नाही. म्हणजे भागवत आहे जवळ, भागवतला पाठवतो आणि त्यांच्याकडून ही सगळी महाराज सेवा महाराज करून घ्या. आणि त्यांनी महाराज मोठ्या मनानं महाराज स्वीकारलं, हे त्यांचं महाराज मोठं गुण आहे.
कारण का मला कुणी कोणाला मला स्वीकारत नाही, पण आमच्या मला श्रद्धा आहे, मला प्रेम आहे. कारण का मला मी गेली अनेक वर्षांपासून मला जसं मी लहान होतो लहानपणापासून दादांसोबत मला जेव्हाही बायकांकडे मला त्यांच्या घरी चहा मला हजर मला काय प्रेम होतं, माझं काही नातं होतं ते आम्हाला मला माहिती. लहानपणापासून मला त्यांच्या घराचं आमचं मला प्रेम आहे आणि त्या मला सर्वांच्या मला प्रेमापोटी आज मला सेवेचं मला योग आहे. मला कल्पना आहे आपल्याला वडिलांची सेवा ऐकायची होती. आपण काढलं एक्सप्रेस गाडीचं तिकीट, तिथं आली लोकल गाडीवर का, पण काही का असते ना आपला नियम चुकायचा नाही. त्या भगवंताची मला सेवा मला चुकायची नाही. केवळ मला पंडित साहेबांचं प्रेम आणि मला आमच्या मामींचं मला प्रेम. महिना मला ते पैवारी एवढे मला घरामध्ये सुशिक्षित लोक आहेत, सगळे डॉक्टर आहेत, एवढे मला मोठं घराण आहे, पण सेवा चुकत नाही, वारी चुकत नाही. मला पंढरपूरचं मला दर्शन चुकत नाही. माणसाला 4 पैसे आले, थोडा मला मोठा झाला की माणूस भगवंताला विसरतो, पण हे मला घराण मला मी बारकाईनं पाहतो, मला त्या भगवंताची सेवा चुकत नाही. आपली मला पंढरपूरची मला वारी मला चुकत नाही. आणि महिना मला ते मामी मला पायी चालतात, पण कोणतीही तक्रार नाही. कधी तंबू असतो नसतो, कधी चिखल असेल कधी काही असेल, पण तसल्याही त्रासामध्ये आपली भगवंताची सेवा आहे, आपली माऊलींची सेवा आहे, आपल्या महाराजांची सेवा आहे. कोणतीही तक्रार महाराज ते करत नाही. हा मला त्यांच्या मनाचा मला मोठेपण आहे. एक लक्षात घ्या, पैसा येतो पैसा जातो, पण त्या भगवंताची सेवा मला काय आपल्या सोबत राहते. त्या भगवंताची सेवा करा, त्या संतांची मला सेवा करा आणि त्यांच्यामुळे आज मला त्या गणपतीची या भगवंताची मला सेवा करण्याचं भाग्य आज मला मिळालं आहे. केवळ मला त्यांच्यामुळे आज त्या मला दर्शन झालं. मला पूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी मी सेवा केल्या, अनेक ठिकाणी मला मंदिरं पाहिले गणपतीचे, पण आपल्या भालकीमध्ये मला उजव्या सोनाचा गणपती मला कुठं नाही पाहिला. ते उभारून का बसून नाही, असा ह्या मला भगवंताचा मला महिमा आहे. आणि एक लक्षात घ्या, माझा गणपती सगळ्या देवांचा मला देव आहे. माझा गणपती सगळ्या देवांचा देव आहे. जसं माझा भगवंत हा पांडुरंग सगळ्या देवांचा देव आहे, बढिया माझा पंढरीराव जो या देवांचा देव. जसं माझा पांडुरंग सगळ्या देवांचा देव, तसा हा माझा गणपती सगळ्या देवांचा देव आहे. एक लक्षात घ्या, जर आईला कळालं असतं आपला मुलगाच देव आहे, नवस केला असता का? मला ते यशोदा मला नवस केला नसता. यशोदा माता मला त्या गणपतीला नवस करते, पण तिला जर कळालं असतं आपला कृष्णच देव आहे, मला गणपतीला नवस केला असता का? आणि मला देवाची आई सुद्धा त्या मला गणपतीला मला नवस करतोय का? नवस कृष्ण मला खोड्या करतोय. गेली ब्राह्मणाकडं, ब्राह्मण काका पंचांग पहा म्हणली, देव खोड्या करतोय, कृष्ण खोड्या करतोय. पंचांग पाहिलं आणि त्या ब्राह्मणानं सांगितलं, यशोदा 1 महिनाभर गणपतीचे उपवास कर म्हणली, आणि चतुर्थीला त्या गणपती बाप्पांना 1000 मोदक दाखव. मला देवाची आई सुद्धा त्या मला गणपती सेवा करते, मला त्या भगवंताची मला सेवा करते. असा ह्या मला भगवंताचा हा महिमा आहे. आणि त्या मला भगवंता पुढं आज मला सेवा करण्याचं मला भाग्य आज मला लाभलेलं आहे. मला वाटतं ह्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच आज कीर्तन सेवेचा योग आहे. वडिलांनी अनेक ठिकाणी मला तिथे सेवा केली, आपल्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी मी सेवा केली, कीर्तन केली, पण मला त्या मंदिरामध्ये आज पहिल्यांदा मला सेवेचा मला योग आहे. आपल्या पुढे कीर्तन करावं एवढा मोठा नाही बरं का, फक्त उंचीनं मोठा आहे. आपल्या पुढे कीर्तन करावं एवढा मोठा नाही, पण मोठ्या फळावर मोठ्या घरात काय बरं का, एक वाडवडिलांची मला सेवा आहे. आणि त्या सेवेच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचं मला जीव आला. एक लक्षात घ्या, भालकी असू द्या, बसवकल्याण असू द्या, हुमनाबाद असू द्या, आपला बिदर असू द्या, हा परिसर परमार्थी का झाला त्याचं मुख्य कारण एकच आहे, आपल्या बिदर जिल्ह्याला मला भगवंताचं पाऊल लागले. एकदा आणि जवळ माझा देव आणि 3 वेळेस आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे. मला बिदर शहरामध्ये माझ्या भगवंतानं 3 वेळेस येणं केलं. पहिल्यांदा मला संत नामदेव महाराज त्यांचं लग्न जमवण्याकरता हा मला जगाचा मालक हा देव मला बिदरला हजर. दुसऱ्यांदा त्यांच्या लग्नाकरता मला देव आले, दुसऱ्यांदा देव आले, आणि तिसऱ्यांदा आपल्या संत परंपरेमध्ये मला चोखोबर आहे, मला दामाजी पंत नावाचे एक संत महात्मे येऊन गेले. त्या दामाजी पंतांचं कर्ज भरण्याकरता
त्या सुवर्ण मुद्रा भरण्याकरता हा जगाचा मालक पण एका भक्ताकरता झाला नोकर. महाराज नोकराचं रूप घेतलं, महाराज पंढरपूर सोडलं आणि महाराज तो बिदरचा किल्ला गाठला. आणि जगाचा मालक पण केवळ वारकऱ्याकरता भक्ताकरता महाराज झाला नोकर. तुहार तुहार करतोय. अरे बादशाह मी त्या रामाच्या पंतांचं नोकर आहे, काय त्याचं सांग. महाराज त्या भगवंतानं महाराज त्या दामाजी पंतांचं कर्ज भरलं. म्हणजे देव तिसऱ्यांदा आपल्या ह्या बिदर जिल्ह्यामध्ये महाराज बिदर शहरामध्ये पाऊल ठेवल्यामुळे आपला जिल्हा झाला परमार्थी. मला सुखी झाला केवळ त्या भगवंताची कृपा आहे. आणि त्याच बरोबर संत नामदेव महाराज ही आपल्याकडे आल्यामुळे आपला हा महाराज बिदर जिल्हा फार फार सुखी आहे, परमार्थिक आहे. आणि त्या महाराज जिल्ह्यामध्ये आपल्या भालकीमध्ये आज महाराज गणपती पुढं आज हा महाराज सेवेचा महाराज योग आधी वेळ घेतली. मला कल्पना आहे प्रवास खूप झालाय. गाडी बसलो बरोबर 7 वाजता त्यांच्या घरी आलो. काही गाडी मला थांबवली नाही. धावपळ करत आज सेवेचा महाराज योग आहे. त्या वेळेमध्ये एक संतांचे विचार महाराज मांडण्याचा महाराज प्रयत्न करतो. असो अभंगातून माझे तुकोबा आहे. मग कोण तुकोबा आहे, काय त्यांचा अधिकार आणि माझा वारकरी संप्रदाय मला त्याचा कळस म्हणजे तुकोबा आहे. तुका झालाशी कळस भजन करा सावकाश. आणि माझे तुकोबा आहे झाले कळस. मग पाया कोण आहे, ज्ञानदेवी रचना पाया उभारले देवालया. अरे माझे माऊली म्हणजे पाया आहे. महाराज ज्ञान आमचा पाया आहे. जर ज्ञान पाहायचं असेल महाराज वाचा ज्ञानश्री, तुम्हाला ज्ञान म्हणजे काय कळेल. काही साधन ज्ञान आहे का हो. ज्ञानाचा साधन सखा माझा ज्ञानेश्वर, ते ज्ञान ते माऊली. महाराज झाले पाया. कळस कशाचा आहे महाराज, वैराग्याचा कळस आहे. जर तुम्हाला वैराग्य पाहायचं असेल माझ्या तुकोबांचा गाथा वाचा. आणि माझ्या तुकोबांचं जीवन चरित्र पहा महाराज, तुम्हाला वैराग्य म्हणजे काही सापडेल. काय माझ्या तुकोबांचं वैराग्य. अरे तुकोबांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. ते शिवाजी महाराज ते राजे आपले तुकोबर आहे. आपले महाराज श्रीमंत व्हावे, सुखी व्हावे याकरता मला सोनं चांदी पाठवलं, पण स्पर्श केला का मला स्पर्श नाही केला. तुमचे निमित्त धन ते मग मृत्यू के समान किंवा सोने रूपी आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे. सोनं चांदी पैसा आम्हाला माती सारखं आहे. ह्याला तुकोबांचं वैराग्य म्हणतात. अरे एवढं सोनं पाठवलं, एवढे वस्त्र पाठवले, एवढं धन पाठवलं, मला स्पर्श नाही केला. हे माझ्या संतांचं वैराग्य आहे. आणि एक लक्षात घ्या, माझ्या संत महात्म्यांना सोन्याची मलाच गरज नाही. माझ्या संत महात्म्यांना मला पैशाची मलाच गरज नाही. का गरज नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेणा बोले. अरे ज्यांच्या दारामध्ये सोन्याचं झाड त्याला सोन्याची माळस काय कमी. अरे माझ्या संत महात्म्यांना सोन्याची गरज नाही. माझ्या संत महात्म्यांना त्या परमार्थाची मलाच गरज आहे. एवढं सोनं चांदी पाठवलं, मला स्पर्श नाही केला. हे माझ्या संतांचं वैराग्य. ते तुकोबर आहे. मला झाले कळस. आणि त्या तुकोबऱ्यांचा मला 4 चरणाचा आज मला सेवेकरता माझा अभंग घेतलेला आहे. एक लक्षात घ्या, तुकोबांचा अधिकार जर सांगायचा म्हणला, असे अनेक जरी कीर्तन केले तरी तुकोबांचा अधिकार कळणार नाही. एक लक्षात घ्या, माझ्या तुकोबांचं चरित्र सांगितल्याशिवाय अभंगामध्ये प्रवेश करता येत नाही मला. कारण का ज्या वेळेस तुकोबाई कळतात तेव्हा हा अभंग मला कळतो. तुकोबांचा अधिकार मला फार मोठा आहे. एक लक्षात घ्या, हे संत महात्मे नेमका आहेत तरी कोण. हे संत महात्मे साक्षात भगवंताचा अवतार आहे. आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय माझा विठोबाचा पैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हे संत महात्मे मला साक्षात भगवंताचा अवतार आहे. एक लक्षात घ्या, माझ्या भगवंतानच
संतांचा अवतार घेतला आणि जगाचं कल्याण केलं. आणि अवतार घेताना जसं माझ्या भगवंताचे देवाचे अनेक अवतार घेतले, अवताराच्या राशी तो हा उभारी ठेवली. जसं माझ्या भगवंताचे अनेक अवतार घेतले, त्याच पद्धतीनं देवानं काय केलं, संतांचेही अनेक अवतार घेतले. बरं का, संतांची अनेक अवतार घेतले. त्यामध्ये श्री संत, साधू संत, वारकरी संत, वैष्णव संत आणि देव संत. मग श्री संत कोण? श्री संतांचे माथाचरणावरी. वैष्णव संत कोण? वैष्णवत्व दया अवघी देवावरी माया. वारकरी संत कोण? मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मग देव संत कोण? देवते संत त्या प्रतिमा. अरे माझ्या भगवंतानं काय केलं, संतांचा अवतार घेतला आणि मला जगाचं मला कल्याण केलं. मला सांगा, माझे ज्ञानोबर माझे माऊली कुणाचा अवतार? अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञाने किंवा महाविष्णूचा अवतार सखा माता ज्ञानेश्वर. अरे माझे ज्ञानोबर आहे, साक्षात भगवंताचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. तुकोबर आहे कुणाचा अवतार? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले किंवा जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. अरे जेवढे भगवंतानं अवतार घेतले, प्रत्येक अवतारामध्ये माझ्या तुकोबरांचा अवतार आहे, देव आणि संत अवतार आहे. माझ्या भगवंतानंच माझ्या संतांचा माझ्या तुकोबरांचा अवतार घेतला, केवळ जगाचं कल्याण करण्याकरता. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती तिह कष्टविती परोपकारे आणि जगाचं कल्याण करण्याकरता माझ्या संतांचा अवतार आहे. देवानं आज्ञा केली, तुकोबरा या, तुम्हाला अवतार घ्यावा लागेल, जगाचं कल्याण करावं लागेल. माझा प्रिय भक्त संत नामदेव महाराज समाधी घेतली. काही अभंग अपुरे, अभंग रचना करण्याकरता, जगाचं कल्याण करण्याकरता अवतार धारण करा. मला देवानं विनंती केली आणि भगवंताच्या आज्ञेने माझ्या संतांचा माझ्या तुकोबरांचा अवतार आहे. एक लक्षात घ्या, तुकोबरा कळल्याशिवाय अभंगामध्ये प्रवेश करता येत नाही, कारण का तुकोबरांचा अधिकार फार महाराज मोठा आहे. तुकोबरा या, अवतार घ्या. देवा अवतार घेतो, अभंग लिहितो, जगाचं कल्याण करतो. पण माझी इच्छा आहे, म्हणजे माझी वासना आहे. काय वासना आहे? देवा माझं काम झाल्यानंतर मी चौघांच्या खांद्यावर जाणार नाही जाणार. मग काय इच्छा आहे? तुम्हाला वैकुंठातून खाली यावं लागेल आणि मला वैकुंठाला घेऊन जावं लागेल. माझ्या भगवंतानं ते मला देवानं माझ्या तुकोबरानं वचन दिलं आणि भगवंताच्या आज्ञेने माझ्या संतांचा अवतार घेतला. केलं काय? हरिभजनी हे ढवळीले जन किंवा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवला. आणि माझ्या संतांनी हा संप्रदाय महाराज वाढवला. आणि माझ्या संत महात्म्यांनी हा कीर्तनाचा महिमा, माझ्या भगवंताचा महिमा, हा कीर्तनाचा महिमा, हा वारीचा महिमा आपल्या कीर्तनातनं मला जगापुढे मला सांगितला. हा माझ्या संतांचा उपकार आहे. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हा मला संतांचा उपकार आहे. जगाचं कल्याण केलं आणि तुमचा आमचा माथा सुधारण्याकरता हा माझ्या तुकोबरांचा गाथा आहे. आणि तुकोबरांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. काय माझ्या संतांची अक्षरे, काय तुकोबरांची महाराज अभंगवाणी कुणा करता? अरे केवळ तुमच्या आमच्या करताय महाराज. आपण वाचत नाही, आपण पाहत नाही, हे आपलं दुर्दैव आहे महाराज. संतांच्या अक्षराचा महाराज महिमा तुम्हाला काय सांगावा? तुकोबरांच्या काळामध्ये तुकोबरांचे कठोर वैरी रामेश्वर शास्त्री, त्या काळापासून हे चालू बरं काही आज नाही. हे आमच्या परमार्थामध्ये सुद्धा महाराज द्वेष आहे, मदवत्सर आहे, अहंकार आहे. पण तेव्हापासून महाराज ही परंपरा आहे, आज नाही महाराज. माझ्या माऊलींना त्रास दिला, माझ्या संतांना मला त्रास दिला, तेव्हापासून महाराज विरोधक लोक आहेत, आज नाही. मला महाराज वाईट कशाचं वाटतं? आपण भजन करतो, आपण कीर्तन करतो, पण आपला अहंकार जात नाही.
आम्ही रोज की तुम्हाला सांगतो, आम्ही रोज शेवट म्हणतो अहंकाराचा वारा. पण जातोय का आपला? महाराज अहंकार जात नाही, लोभ जात नाही, राग जात नाही, महाराज जात नाही. तुमचं सोडा, आम्ही रोज भजन करतो, आम्ही रोज कीर्तन करतो, आमचा जात नाही, तुमचा काय महाराज जात नाही. महाराज हे मोकळं करण्याकरता हा परमार्थ आहे, हे मोकळं करण्याकरता माझी सेवा आहे. पण जात नाही, माझ्यामुळे चालूय, मी आहे म्हणून चालूय. अरे आपण निमित्त आहोत, तो भगवंत आपल्याकडे या सगळ्या सेवा करून घेतोय. आपण आज आहे उद्या नाही, बरं का, आज आहे उद्या नाही. आजचा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अहंकार बाजूकडा अनेक जण येतात, अनेक जण जातात, पण त्या भगवंताची सेवा खंड होत नाही. महाराज हे मोकळं करण्याकरता हे दिले तुकोबारांचे कठोर वैरी. रामेश्वर शास्त्री गावातल्या लोकांचं ऐकून तो गाथा घेतला, अभंग घेतली. त्या अभंगाला, त्या गाठ्याला बांधी दगड, मला दगड बांधून ते अभंग, तो गाथा पाण्यामध्ये सोडला. मला सांगा दगड बुडतात का नाही? आपल्या पालखीत कसं आहे, बुडतात ना? आता याचं काय राहिलं? एक लक्षात घ्या, सगळीकडेच दगड बुडतात, पण माझ्या संतांचा महिमा, तुकोबारांच्या अक्षराचा अधिकार, जडी दगडा सहप्रभ्या तारी या देशात धाया, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. अरे दगडा सहित अभंग तरंगली, दगडा सहित मला तो गाथा तरंगला, हा माझ्या संतांच्या अक्षराचा महिमा. अरे केवळ तुमच्या आमच्या करता तुकोबारांचा गाथा आहे. आज तुकोबारांची अक्षर आज तुमच्या आमच्या करता आहेत. कणशे साहेब, तुकोबारांच्या अक्षराचा महिमा काय सांगावा. आमच्या दादांच्या फळामध्ये पूर्वी एक नियम होता. आमचं महाराज गुरुघर सद्गुरु धोंडोपंत दादासाहेब, आमचंच नाही, या सगळ्या परिसराचं जर गुरुघर कोणतं असेल तर धोंडोपंत दादासाहेब आहेत महाराज. त्या दादासाहेबांच्या आपण फळावरचे आहोत, त्या दादासाहेबांच्या आपण फळाची आपण नियम सांभाळले पाहिजे, आपण परंपरा सांभाळली पाहिजे. आता अलीकडे मग आमच्याही परमार्थामध्ये घुसखोरी आहे महाराज. वेगळं वाटतं महाराज, शेर आहे महाराज, त्याच्या काही बोलायचं नाही. एक महाराज कीर्तन त्या करता नाही, या असं काही मी बोलतो ना, आमची कीर्तन बंद आहे, तुम्ही काय करू मला ते माहित नाही, पण आम्ही स्पष्ट बोलतो. असो, आमच्या दादांच्या महाराज फळावरती नियम आहे, ज्याला गाथा पाठ त्यानं कीर्तन करायचं, ज्याला 1000 अभंग पाठ त्यानं पहिली चाल म्हणायची, ज्याला 500 अभंग पाठ त्यानं वाजवायचं. लक्षात घ्या, तुकोबारांचा गाथा पाठ केल्याशिवाय दादांच्या फळावरती मला कीर्तन नव्हतं का? कीर्तन नव्हतं. मी का सांगतोय? संतांच्या अक्षराचा महिमा सांगतोय, कीर्तन नव्हतं. महाराज माझे पंजोबा वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज हांडे होळसंग महाराज, माझे पंजोबा संपूर्ण गाथा पाठ केला, पंढरपूरला गेले, आपल्या महाराज दादांच्या फळामध्ये आपल्या गुरुंजवळ बसले. दादासाहेब मी गाथा पाठ केला म्हणून दाखव, मला संपूर्ण गाथा म्हणून दाखवला. शाबास हांडे महाराज, गाथा पाठ केला, घरा फळावरती लक्ष्मीचं कीर्तन. महाराज दादांच्या काळामध्ये माझ्या पंजोबांनी सेवा केली, माझ्या आजोबांनी सेवा केली, माझ्या वडिलांनी सेवा केली, आता महाराज मी सेवा करतोय. पण माझा गाथा पाठ आहे का? माझा गाथा पाठ नाही, पण माझ्या वडिलांनी आपल्या गुरूंची आज्ञा प्रमाण मानून संतांची अक्षर पाठ केली. 4 पिढ्यांपासून आम्ही तरंगतोय. हा संतांच्या अक्षराचा महिमा आहे. गाथा निर्माण केला, जगाचं कल्याण केलं. देवा माझं काम झालं. आता 9 वाजता आता मला गेलं पाहिजे. देवा तुम्हाला वचन दिले, खाली ये. मला देवाला भक्तांचं ऐकावं लागतं. देवानं वैकुंठ सोडलं. आता कोणतं वैकुंठ सोडलं? आता वैकुंठाचे प्रकार महाराज फार पुष्कळ सांगून आपला महाराज वेळ घेत नाही. महाराज भगवंताचं नाम सुद्धा एक वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ आणि हा वैकुंठ. भगवंताचं नाम वैकुंठ, भगवंताचं गाव वैकुंठ आहे. पंढरपूर एक वैकुंठ आहे. आषाढी वारीमध्ये सगळ्या पालख्या, सगळ्या दिंड्या महाराज येतात पंढरपूरला, आणि महाराज पंढरपूर आल्या आल्या एक अभंग आहे बघा, पावले पंढरी वैकुंठ धुळण. हे महाराज वैकुंठाचे प्रकार आहेत. महाराज वैकुंठ सोडलं, तिहू गाठलं, पाहुणे घराशी, आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार मोडकी जर्जर. महाराज जगाचा मला तुकोबारांच्या घरी गेला. दशमी पासून ते बिजेपर्यंत देवाचा मुक्काम तुकोबारांच्या घरी. महाराज देहू नगरीमध्ये महाराज 20 जवळ आली.
तुकोबराया फार वेळ झाला, आता वैकुंठाला जावं लागेल, वाढ वेळ झाला. उहा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबराया वैकुंठाला जावं लागेल, मला जावं लागेल. विनंती केली मला, काय माझ्या संतांचा महिमा आहे, काय माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि त्या विजय रोजी मला सांगा, सगळं जग सगळं विश्व त्या देवाची पूजा करतं, सगळं जग त्या भगवंताची पूजा करतं, पण तो देव आमच्या संतांची पूजा करतोय, तो देव आपल्या भक्तांची पूजा करतो, तो देव तुकोबरायांच्या पायाची पूजा करतोय. मला प्रमाण घेऊन जातो. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. अरे माझ्या भगवंतानं तुकोबरायांची पूजा केली आणि बरोबर 12 वाजता त्या विजय रोजी मला विमान खाली बोलवलं. प्रयाण काळी देवी विमान पाठवले, कलीच्या काळामागे अद्भुत वर्तवले, मानव देह घेऊन निझाळ मागिले. निळामणी सकाळा संता तोषुले. हा माझ्या संतांचा, हा माझ्या तुकोबरायांचा अधिकार. तेच तुकोबर आहे. मला भजन करताय, सेवा करताय, मला ते कीर्तन करताय आणि मला त्यांचा महिमा वाढला. छत्रपती शिवाजी महाराज एक लक्षात घ्या, भगवंताचा अवतार जगाच्या कल्याणाकरता, धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पालीशी भक्तजन. देवाचा अवतार जगाच्या कल्याणाकरता, संतांचा अवतार जगाच्या कल्याणाकरता आणि माझ्या राजांचा अवतार मला जगाच्या कल्याणाकरता. जर छत्रपती शिवाजी महाराज जर अवतार घेतला नसता, आज कीर्तन मला झालं नसतं. आपण सुखी का आणतोय, आपला धर्म का टिकू नये, ते राजांचे उपकार आहे. जर मला राजांनी अवतार घेतला नसता तर असे मंदिर मला तुम्हाला दिसलं नसतं. हे माझ्या राजांचे माझे उपकार आहेत. आणि तेच शिवाजी महाराज ते छत्रपती, मला त्यांच्या कानावरती एक गोष्ट गेली. आपल्या परिसरामध्ये कोण एक संत महात्मे तुकोबर आहेत, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या भजनाच्या माध्यमातून लोकांना व्यसनमुक्त करतायत. ह्या बऱ्याच लोकांना जो आपला भक्ती मार्ग आहे, तो भक्ती मार्ग लोकांना दाखवतायत. ते सुखी झाले पाहिजे, समाधानी झाले पाहिजेत, त्यांना आर्थिक बळ आपण दिलं पाहिजे. मग राजांनी काय केलं, मला तुकोबर श्रीमंत होण्याकरता, श्रीमंत होण्याकरता माझ्या राजांनी काय केलं, सोनं चांदी पैसा वस्त्र सगळे दिवट्या मला माझ्या महाराजांना पाठवल्या. मला राजांचे सेवक ते मावळे मला घेऊन देहू मध्ये आले. मला घर विचारलं, माझ्या महाराजांचं घर कुठं आहे. एके महाराजांचं घर आहे. मला राजांचे मावळे महाराजांच्या घरासमोर हजर. महाराजांनी पाहिलं, का हो आपण कुठले काय आणले, आम्ही रायगड किल्ल्यावर आलोय, छत्रपती शिवाजी महाराज आम्ही त्यांचे मावळे आहोत, आणि तुम्ही सुखी होण्याकरता, तुम्ही समाधानी होण्याकरता, तुमचं अधिक बळ वाढण्याकरता हे सोनं चांदी पाठवले, हे वस्त्र पाठवले, हे पैसे पाठवले, स्वीकार करा आणि तुम्ही सुखी व्हा. महाराज हसले. त्या सोन्याला पाहिलं, त्या चांदीला पाहिलं, महाराज हसले. आले आले या सोन्यानं ह्या चांदीनं मी काही सुखी होणार आहे म्हणले. आणि माझं सुख वेगळं, तुमचं सुख वेगळे. आणि मला बरोबर आहे, संतांचं सुख वेगळं, आपलं सुख वेगळे. आपलं सुख संसारामध्ये, मला लग्न झालं आपण सुखी होतो, गाडी घेतली आपण सुखी होतो, शेती घेतली आपण सुखी होतो, घर बांधलं आपण सुखी होतो. आपलं सुख संसारामध्ये आहे आणि संतांचं सुख परमार्थामध्ये आहे. भजन करा, संत महात्मे सुखी होतात. एकादशी करा, संत महात्मे सुखी होतात. पंढरपूरची वारी करा, संत महात्मे सुखी होतात. आणि संतांचं सुख केवळ मला परमार्थामध्ये. आणि माझ्या संतांनी संसार केला नाही असं मी, पण त्या संसारामध्ये हा परमार्थ पाहिला. आधी संसार सुफल झाला गे माय, देखील पाय विठोबाचे. अरे माझ्या भगवंताचे मला पौड पाहिले, त्यांचा संसार सफल झाला. आणि ह्या सोन्यानं चांदीनं मी काही सुखी होणार नाही. जर मला सुखी करायचं असेल, जर मला समाधानी करायचं असेल, तर काय करा, अभंगाचं पहिलं चरण. आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे
जे मावळे आहेत त्या मावळ्यांना सांगतायत ह्या सोन्यानं चांदीनं आम्ही काही सुखी होत नाही. माझं सुख कशामध्ये आहे? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे भगवंताचं नाम घ्या, महाराज देवाचं नाम घ्या. देवाचं नाम घेतल्यानंतर संत महात्मे सुखी होतात आणि त्याच बरोबर जो देवाचं नाम घेतो महाराज तोही मला सुखी होतो. बरं का, देव मला त्यालाही सोडत नाही, मला त्यालाही ते माझा भगवंत मला सुखी करतो. कारण का या कलियुगामध्ये महाराज भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. बरं का, देवाचं नाव महाराज फार श्रेष्ठ आहे. या कलियुगामध्ये जर भगवंताचं नाम जर नाही घेतलं तर माणूस तर सगळे जण महाराज सुखी होतात. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर महाराज तो माझा भगवंत महाराज सगळ्या जगाला महाराज तो सांभाळतोय. आणि सगळ्या विश्वाला कोण सांभाळतं? पोषितो जगाशी एक लागतो. हा एकटा भगवंत महाराज सगळ्या जगाचा सांभाळ करतो. पण सांभाळ कधी करतो? याने घ्यावे नाम इसी करणे त्याची काम. आणि महाराज विठ्ठल विठ्ठल आणि त्या भगवंताचं नाम घ्या, मला तो सगळ्या जगाचा मला सांभाळ करतोय. एक लक्षात घ्या, झाडाचं पान सुद्धा सांगितलं देवानं हलायचं नाही. मला झाडाचं पाणी हलत नाही बरं का, एवढी भगवंताची मला सत्ता आहे. आजही माझा भगवंत मला अवतार घेतो आणि मला सगळ्या जगाचं मला कल्याण करतो. माझा भगवंत पुन्हा 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 अवतार घेऊन आपल्या महाराज भक्तांचा तो सांभाळ करतोय. महाराज माझा देव आपल्या भक्तांना वारीवरती सोडत नाही महाराज. अरे आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी असतात, पण एकही वारकरी उपाशी झोपत नाही बरं का. एकही वारकरी महाराज उपाशी झोपत नाही. एकही वारकऱ्यांना कोणताही त्रास होत नाही. आपण वारी केली, आपण पाहिले महाराज आपल्या घरामध्ये झोपायला गादी आहे, इसी आहे, कूलर आहे, आराम सगळं आहे, पण घरी झोप लवकर लागत नाही. पण त्या आषाढी वारीमध्ये महाराज तो छोटा तंबू, तोही मळका, तोही स्वच्छ नाही. आणि त्या चिखलामध्ये झोपायला गादी नाही बरं का, झोपायला गादी नाही. तो 10 रुपयाच्या प्लास्टिकचा कागद हांतरायचा आणि मला झोपायचं. पडल्या पडल्या झोपायचं. केवळ दिवसभर त्या भगवंताचं नाम घेतल्यामुळे ते मला सुख आहे. माझा देव कुणालाही त्रास देत नाही, माझा देव कुणालाही उपाशी ठेवत नाही. आणि माझा देव मला सगळ्या भक्तांची कामं करतो. कधी? याने घ्यावे नाम. त्या महाराज भगवंताचं महाराज नाम घ्या. एक लक्षात घ्या महाराज, मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, नेहमी सांगतो, एक लक्षात घ्या,
देवाचं नाम घेतल्यानंतर माझा देव कसा काम करतो पहा. महाराज मला सांगा, बाळांपण करणं देवाचं काम आहे का? महाराज बाळांपण करणं हे देवाचं काम नाही, ते डॉक्टरांचं काम आहे, ते महिलांचं काम आहे. पण देवानं माझ्या बाळांपण केलं. कधी केलं? याने घ्यावे नाम. महाराज माझ्या भक्तांनी, माझ्या संतांनी त्या भगवंताचं नाम घेतलं. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. पण सुख कधी भेटलं? त्या महाराज भक्तांनी त्या भगवंताचं नाम घेतलं. आपल्या संत परंपरेमध्ये चोखोपराय नावाचे संत महात्मे होऊन गेले. त्या चोखोपरायच्या बायकोचं बाळांपण महाराज माझ्या देवानं केलं. देवानं बाळांपण केलं, पण कशावरनं केलं सांगतो तुम्हाला. चोखोपरायच्या महाराज मरण पावले, भूकंप झाला. महाराज मंगळवाड्यामध्ये सगळे घर एकरूप झाले, सगळे हाड एकरूप झाले. चोखोपरायचं हाड ओळखायचं कसं? महाराज संत नामदेव महाराज वारकरी घेऊन त्या गावात गेले. हाड उचलायचं, कानाला लावायचं. जर आवाज नाही आला हात ठेवायचं. पण कोणता आवाज? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तो चोखोबरांचे हाड सुद्धा त्या भगवंताचं नाम घेतोय. हा माझ्या मला संतांचा महिमा आहे. आणि मला शरीर निघून गेलं, हाड सुद्धा त्या भगवंताचे मला नाम घेताय. त्या चोखोबरांची मला बायको बरोबर आहे. सांगितलं मालक महाराज मी बरोबर आहे, बाळांपण जवळ आहे, मला काम होत नाही, जावा तुमच्या कैला घेऊन या. चोखोपर आहे. मला निघाले चालत चालत. मला एक गाव लागलं. भजनाचा आवाज, भगवंताच्या नामाचा आवाज कानावरती पडला. आणि ते चोखोपराच्या गावात गेले आणि भगवंताचं नाम घेत आहे, देवाचं मला नाम घेत आहे. त्यांच्या लक्षात नाही आपण घरातलं का बाहेर पडतो, मला लक्षात नाही. पण माझ्या देवाचं काम आहे. मगाशी प्रमाण दिलं, पोषितो जगाशी एक लागतो. मला हा माझा भगवंत आपल्या भक्तांची काम करतो, आपल्या भक्तांची सेवा करतो. त्याला एक प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे? संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा हरी त्यांची. माझ्या संत महात्म्यांनी काय केलं? आपल्या या सेवेच्या बळावरती त्या देवाला सुखी केलं. आणि त्या सुखापोटी हा जगाचा मालक, हा देव वारकऱ्यांची सेवा करतो, वारकऱ्यांच्या घरचं काम करतो. मला भजनामध्ये चोखोपरे दंग झाले. लक्षात नाही घरी काय झालं असेल. मला ती बायको ती माऊली वाट पाहतीये. देवानं ओळखलं. रुक्मिणी माता समोर बसली. देवा भगवंता तुमचा भक्त हा चोखोबा तुमच्या भजनामध्ये, तुमच्या नामामध्ये दंग झाला. बायको बरोबर आहे, मी जाऊ का सेवेला, मी जाऊ का कामाला? अगं रुक्मिणी माझ्या भक्तांची कामं मलाच केली पाहिजे. तुला जाऊन जमणार नाही, मला स्वतः केलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे. देवाला काय केलं? विठीवर उडी मारली, चोखोपराच्या बहिणीचं रूप घेतलं, साडी घातली, कुंकू लावलं आणि चोखोपरांचं घर गाठलं. चोखोबाची बहीण झाला शांतर, वहिनी उडादार. बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला शारंदर, वहिनी उडादार. हा का महाराज माझ्या देवानं, माझ्या पांडुरंगानं बहिणीचं रूप घ्यावं आणि चोखोपर्यंतचं घर गाठावं आणि चोखोपर्यंतच्या बायकोचं बाळंतपण महाराज माझ्या देवानं केलं. पाणी भरावं, धुणं धुवावं, स्वयंपाक करावा, अंघोळी काढावी, सगळी घरची कामं महाराज माझ्या देवानं केली. तो लहान मुलगा माझ्या देवानं सांभाळला, तो लहान मुलगा माझ्या देवानं खाऊ घातलं. महाराज माझ्या त्या लहान मुलाला देवानं खेळवावं. काय महाराज त्या मला मुलाचा महिमा असेल.
काय त्या बायकोचा मला महिमा असेल, मला देवानं सगळं बाळपण केलं. मग चोखोबाईंचे लक्षात आलं आपण घरातनं कशा करता बाहेर पडलो आणि घरी काहीच नसेल, पण मला देवाचं नाम घ्या, तो सगळी कामं करतो. मला भजनातनं बाहेर आली, त्या गावातनं बाहेर आले, आपल्या ताईला घेतलं, बहिणीला घेतलं आणि आपलं गाव गाठलं, निघाले घराकड. तिकडं देवानं ओळखलं, आता आपला मुक्काम हलवा. 9:30 वाजले, आता गेलं पाहिजे. चंद्रोदय जवळ आलाय, आता आपण गेलं पाहिजे. वहिनी मी आता येते, वहिनी मी येते. थांबा, थोडं थांबा. घरामध्ये काही नाही, एवढी सेवा केली, बाळणपण केलं, तशा जाऊ नका. नियमाप्रमाणे साडी चोळी काही बोलवून करावी लागेल ना, पण घरामध्ये काही नाही, तसं जाऊ नका. थोडं थांबा, तुमचे भाऊ माझे मालक येऊ द्या, मग जा ना. वहिनी माझ्याकडे भरपूर आहे, कारण तो जगाचा मालक आहे, त्याला काय नाही. कारण वहिनी भरपूर आहे असं म्हणत म्हणत देवरूपी बहीण मला निघून गेली आणि पुढच्या चोकोबाला खरी बहीण आदर. मला त्या ताईला पाहिलं, त्या बहिणीला पाहिलं खऱ्या, आणि ती मला वहिनी म्हणते. का हो ताई, मी एवढं सांगितलं, मी एवढी विनंती केली, पण माझं ऐकलं नाही. शेवटी भावाचं ऐकलं का नाही. मालक महाराज आपल्या ताई आल्या होत्या, सेवा केली, बाळणपण केलं, सगळी ही कामं केली आणि तशाच निघून चालल्या होत्या. बरं केलं तुम्ही वापस यांना घेऊन आला. तुम्हाला कुठं भेटल्या का, भेटल्या स्टँडला का, भेटल्या कॉलेजवरती. बरं केलं तुम्ही वापस यांना घेऊन आला. चोखोबाने सगळं ऐकताय, खरी बहीण आपल्या सोबत आहे. मग आपल्या घरी कोण आलं असेल, हे सगळं बाळांपणी सगळी कामं कुणी केली असेल. मला गळ्यामध्ये विना घातला आणि मला चिंतन सुरू केलं. मग चोखोबाईंच्या लक्षात आलं, ह्या भक्तांच्या घरला, ह्या वारकऱ्यांच्या घरला, ह्या गरिबांच्या घरला आणि दुसरं येणार तरी कोण. देवा भगवंता मला माफ कर, देवा मला माफ कर. मी तुझ्या नामामध्ये, मी तुझ्या भजनामध्ये दंग झाल्यामुळे देवा असलं खालचं काम केलं, देवा मला माफ कर. डोळे कसूर काढले, सांगितलं बायकोला, अगं तुझं काय पुण्य आहे. अरे ज्या देवाला, ज्या भगवंताला दर्शन घेण्याकरता हे ऋषी मुनी ध्यान धारणा करतात, तपश्चर्या करतात, पण तो देव दर्शन देण्याला तयार नाही. तुझं काय भाग्य आहे, काय पुण्य आहे. देवानं यावं, तुझी सेवा करावी, तुझी कामं करावी. अरे माझा लहान मुलगा, त्याचं काय भाग्य असेल, देवानं यावं आणि त्याला खेळवावं, काय माझ्या मुलाचं भाग्य असेल. डोळ्यात अश्रू काढले, बायको रडते, बहीण रडते. शेवटी देवानं काय केलं, पुन्हा विठ्ठलानं उडी मारली. परत चोखोबाईंचं घर गाठलं, आपलं पितांबर काढलं आणि माझ्या चोखोबाईंचे, माझ्या भगवंतानं डोळे पुसले. चोखोबाया नका रडू, तुम्ही माझ्या नामामध्ये दंग झाल्यामुळे तुमच्या घरचं हे काम मला करावं लागलं. मला त्याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुक्ती. विठ्ठल
असा झाला पाहिजे गजर, असा टाळांचा आवाज आला पाहिजे आणि असा नामघोष झाला पाहिजे आणि असं नाचलं पाहिजे. कीर्तनामध्ये नाचा, मला त्याची नोंद आहे. मला नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनामध्ये नाचा, भजनामध्ये नाचा, त्या मंदिरामध्ये नाचा, वारीमध्ये नाचा, या पंढरपूरला, या दिघूमध्ये, या आळंदीमध्ये हित नाचा. आज आनंद वाटला. सगळे नाही पण थोडे नाचले, थोडे नाचले, सगळे नाही. आता काही लाजले. आता आमचे वारकरी लाजतात. एक लक्षात घ्या, कीर्तनाला लाजायचं नाही. आमचा वारकरी कीर्तनामध्ये लाजतो. लग्नात मी काही म्हणलं नाही बघा, मला बाहेर पडायचं, मला लाजायचं नाही, मला नाचायचं. अहो तुम्ही सोडा, आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण सर्वसामान्य जीव आहोत. पण त्या पवित्र अशा वाळवंटामध्ये संत नामदेव महाराज काल्याचं कीर्तन करतायत. पुढे देव नाचला का नाही? नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे. पावंग माझा देव नाचला. पण देव नाचला किती हो? नाचता नाचता देवाचा कळलाच कामर. अरे देवाचं उपकरण गाणं, पण देवाला पत्ता लागला का? नाही लागला. नाचत चला. कारण का हे सुख त्या वैकुंठाची नाही बरं का. त्या वैकुंठामध्ये हे सुख नसल्यामुळे माझ्या देवानं वैकुंठ सोडलं का नाही? या सुखा कारणे देव वेळहावला वैकुंठ सोडून संतांच्या संगतीमध्ये राहण्याकरता, कीर्तनामध्ये नाचण्याकरता, उड्या मारण्याकरता माझ्या देवानं वैकुंठ सोडलं. वैकुंठ. मग संतांनी विचार केला, देवानं वैकुंठ सोडलं, मग आपण वर राहायचं कशा करता? संतांनी माझ्या वैकुंठ सोडलं, आम्ही वैकुंठ वासी आलो. आम्हाला देवा वैकुंठ नको, नको वैकुंठीचा वास. वैकुंठ जुनाड झोपडी, वैकुंठी तो ऐसे नाही देवा. वैकुंठ आम्हाला नको. देव चिडला, का हो तुकोबराया, का नको वैकुंठ? देवा त्या वैकुंठामध्ये हे भजन नाही, ही सेवा नाही. तो तुकोबराया मोक्ष घ्या म्हणे, मोक्ष. देवा तुझ्या सेवे पुढं या मोक्षाची आम्हाला गरज नाही. तुकोबरायांचंच प्रमाण आहे. मोक्ष पदी तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. पण कारण फार गोड आहे, कारण फार गोड आहे. विठे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. सेवा करण्याकरता, त्या विठेवरचं रूप पाहण्याकरता देवा आम्हाला मोक्ष नको. तुकोबराया वैकुंठ नको, मोक्ष नको. एक काम करा, मी काम करा. सगळेजण मला मुक्ती मागतायत, माझ्या माग माग धावतायत, मुक्ती द्या, मुक्ती द्या. पण मी कुणाला मुक्ती देत नाही म्हणजे. तुम्ही मुक्ती घ्या आणि मुक्त व्हा. देवा तुझ्या वारी पुढं, तुझ्या नामा पुढं, तुझ्या सेवे पुढं त्या मुक्तीची आम्हाला गरज नाही. तुकोबरायांचंच प्रमाण देऊन जातो. देवा इतकी हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती ह्याची सुख गळे. पण खरं सुख कुठं? या वैष्णवांची घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडूनी तिष्ठती.
अरे खरं सुख वैष्णवांच्या घरामध्ये, अरे खरं सुख माऊलींच्या सोहळ्यामध्ये, अरे खरं सुख तुकोबांच्या सोहळ्यामध्ये, अरे खरं सुख दादांच्या फळामध्ये. हे माझं मला प्रेम सुख आहे. अरे वारकरी सांभाळले असा एकच महात्मा होऊन गेला की मला पाण्याचं तूप केलं. अरे खरं सुख दादांच्या फळामध्ये, आमच्या दादांच्या फळामध्ये आम्ही तूप वाढल्याशिवाय कुंडली करत नाही. वारकरी जेवायला बसले, वाढ झाली, तूप नव्हतं. चोपदार गेला, दादासाहेब तूप संपलं म्हणे, काय करायचं? वाढ झाली, दादा म्हणजे घाबरू नका, घाबरू नका, चंद्रभागेला जा, माझं नाव सांगा, कुसनं तूप घेऊन या. वारकरी उठले, घागरी हातामध्ये घेतल्या, महाराज त्या नदीला गेले, वंदन केलं. चंद्रभागा माते आम्हाला दादांनी पाठवले, पंक्तीला तूप नाही, कुसनं तूप मागितले असं म्हणून घागरी पाण्यामध्ये बुडवल्या. चंद्रभागेचं पाणी घागरीमध्ये घेतलं, महाराज आमच्या फळामध्ये मठामध्ये आणून ठेवलं. आपले श्रीगुरु धोंडोपंत दादासाहेब त्या पाण्यामध्ये घागरीमध्ये हात घातल्या, चंद्रभागेचं पाणी झालं प्युअर तूप. याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू, याला म्हणतात महाराज. आता आम्ही येत की महाराज किती कीर्तन सांगा ना, महाराज होत नाही. कोणी महाराज पाण्याचं तूप करून दाखवा, एक पोळा घेऊन जावा. हे कुणाचेही सामर्थ्य नाही, हे कुणाचे महाराज बळ नाही, ते सामर्थ्य, ते बळ, ती शक्ती केवळ ते महात्मे, ते आपले महाराज गुरुकर आहेत. अशा दादांच्या फळामध्ये हे खरं महाराज प्रेम सुख आहे. हा भगवंत ही महाराज या सुखामध्ये महाराज तो नांदतोय. महाराज नाचत चला, उद्या महाराज चला आणि त्या भगवंताचं नाम घेत चला. भगवंताचं नाम घेतल्यानंतरच आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबाराया जर स्वीकार करायचं नसेल, का नाही स्वीकारायचं कारण सांगा. तुमचे निमित्त धन ते माझं मृत्यू के समान, तुमचे निमित्त धन ते माझं मृत्यू के समान. हे सोनं चांदी पैसा, एक 10 मिनिट आणि वेळ घेत आपल्याला कल्पना उशीर झालाय. हे सोनं चांदी पैसा ह्याची आम्हाला गरज नाही. तुमची निमित्त धन ते माझं मृत्यू के समान. आणि या संत महात्म्यांना या सोन्याची चांदीची मला गरजच नाही, गरज नाही. अहो तेव्हा सोडा, आता सुद्धा बघा तुम्ही, मला मागच्या वर्षी गोकुळ अष्टमी दिवशी मला माझ्या माऊलींच्या मंदिरावरती कळस सोन्याचा बसवला. मला संसद निर्णय घेतला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा. मला निर्णय घेतला, पण माझ्या माऊलींच्या भक्तांनी एवढं दान केलं, एवढं दान केलं की जवळजवळ 22 किलो सोन्याचा कळस. आजही माझ्या संतांना सोन्याची गरज नाही. मला आजही माझ्या संतांना सोन्याची गरज कमी नाही. तुमचे निमित्त धन ते माझं मृत्यू के समान. तुकोबाला या, जर आम्हाला तुम्हाला सुटी करायची असेल तर काय करू? मला म्हणतात गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये मला तुळस मिळवा, कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. बस गळ्यामध्ये तुळस घाला आणि तुळस घालून माळ घालून वारकरी व्हा. आणि काय करा, या पंढरपूरला. जर पंढरपूरला यायचं असेल तर गळ्यामध्ये माळ पाहिजे बरं का, वारकरी झाला पाहिजे. तुम्ही आता जावा पंढरपूरला, सामान्य गाव दिसेल. गळ्यामध्ये माळ घाला, वारकरी व्हा. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. महाराज वारकरी व्हा आणि पंढरपूर पहा. ते पंढरपूर कसं झळझळीत सोनं चला, कळस दिसे सोजवाला, बरवे बरवे पंढरपूर, विठोबाळाचे नगर. आणि माझं पंढरपूर सोन्याचे सोन्याचं, पण सोनं दिसेल का वा? होय होय वारकरी. मग वारकरी काय करावं लागतं? कंठी मिळवा तुळशी. अरे महाराज गळ्यामध्ये मला तुळस घाला, महाराज माळ घाला. महाराज तुळस फार पवित्र, फार पवित्र. महाराज त्या तुळशीने कुणासोबत तुलना ठेवलीच नाही, तिला तुलना घालून टाकली, तिचं महाराज नाव तुळस आहे. एक लक्षात घ्या, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि महाराज तो वारकरी रोज आंघोळ करतो, आंघोळ करताना जो वारकरी आहे त्यांच्या महाराज तुळस आहे. महाराज 3.5 कोटी तुम्हाला तीर्थाचं आंघोळ केल्याचं पुण्य त्याला मिळतं. महाराज ह्या जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत त्या तीर्थाचं आंघोळ केल्याचं पुण्य कधी भेटतं? गळ्यामध्ये माळ घाला, वारकरी व्हा आणि स्नान करा. तेवढं मला पुण्य. कारण तुळशीचा मला महिमा फार आघात आहे, आघात आहे. मला गळ्यात तुळस घातली पाहिजे, तुम्ही लपून नाही बरं का.
असं वर काढलं पाहिजे वर. मला लपवायची नाही का, मला काहीतरी मला लपवतात, माळा बारीक घालतात, गंध फार बारीक बारीक. आम्हाला पाहावं लागतं गंध आहे का नाही. मला आमचा मला वाटेल लाजतो, लागायचं नाही, मला मिरवायचं. चंदन गोटी तुळशीच्या माळा, चंदन गोटी तुळशीच्या माळा, चंदन गोटी तुळशीच्या माळा, चंदन गोटी तुळशीच्या माळा. कंठी मिळवा तुळशी मला, तुळस घाला, माळ घाला. एक लक्षात घ्या, गळ्यामध्ये सोनं घाला, नजर चोराची. गळ्यामध्ये माळ घाला, नजर देवाची. आता माझं नजर कुणाची पाहिजे, देवाची पाहिजे का चोराची पाहिजे, आपण ठरवा. मला गळ्यामध्ये माळ घाला, कंठी मिळवा तुळशी, आणि पुढं काय करा, व्रत करा, एकादशी. एकादशी करा, उपवास करा. जो वारकरी आहे तो वारकरी किमान एकादशी केली पाहिजे. एकादशी केली पाहिजे. मला जो एकादशी करत नाही तो वारकरी नाही बघा, तो वारकरी नाही. तुम्ही एक एकादशी नाही. आता मला काही जण एकादशी करतात, मोठ्या मोठ्या करतात, बारक्या तो चौथं. सगळे एकादशी केल्या पाहिजे. 15वाडी असेल, महिन्याची असेल, वर्षाच्या 24 एकादशा जो करतो तो वारकरी. आणि एकादशी आम्हाला काही काहीच नाही बघा. आता अलीकडे सगळं सुरू झाले, पण पूर्वीचे महात्मे, पूर्वीचे वारकरी एकादशीला काहीच खात नव्हते, पाणी पित नव्हतं का, पाणी सुद्धा मला घेत नव्हते. आता मला अन्नमय शिवळे, मला सण होत नाही, मग पाण्यावरती एकादशी केली. मग पाण्याची सण होत नाही, मग दूध घ्यायचं 1 कप, दुधावरती एकादशी केली. तिन्ही लोकांना सण होत नाहीये, मग काय केलं, फळ खायचं. तिने एकच बघा, कोणतं एक फळ खायचं, एकादशी करायची. असे बरेच वर्ष केली. आता तेही सण होत नाही, मग लोकांना काय केलं, त्या फळाचा अर्थ बदलला. आता फळ नाही, फळ आलं, आता फळ गेलं. शाबदाना आहे, भगर आहे, खिचडी आहे, केळी आहे, एवढं खायला असलं मात्र एकादशी करत नाही, करत नाही. बघा तुम्ही, एकादशी मला काय माहिती, भूक लागते. ज्या दिवशी उपवास, भूक लागणारच. बघा तुम्ही, उद्या एकादशी असावी, आज दशमी असावी. सांगतो ऐकूला, उद्या माझी एकादशी बरं का. सकाळी लवकर उठ आणि शाबदाना कर. मला सकाळी शाबदाना खातं, 4 वाजता माझं भगर खातं, झोपताना केळी खातं. आणि सांगतो झोपताना, माझा उपवास होता, माझ्या एकादशी भूक लागली, सकाळी लवकर उठ आणि स्वयंपाक लगेच सोडायची तयारी. माझी एवढं खायला असलं माणसं एकादशी करत नाही. आमचं मन आहे बघा, दिवसभर चढ पण एकादशी कर. मला एकादशी मला केली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, एकादशीला अन्न खायचं नाही. एकादशीचं अन्न एकादशी अन्नपान
जे नर करीती भोजन ते श्वान विष्टे समान. जर एकादशीला अन्न जर खाल्लं तर मला ती कुत्र्याची विष्ठा खाल्लं का? एकादशीला मला अन्न खाऊ नका, उपवास करा. उपवास मला केला पाहिजे, हा उपवास धरला पाहिजे. एकादशीला माझा भगवंत आपल्या जवळ वास करतो, उपवास आहे. मला नाम घेतलं पाहिजे, देवाचा जप केला पाहिजे, मला उपवास केला पाहिजे. मला एवढं सगळं खायला आहे, खाऊन करा पण फळ खा मला. पण एकादशी मला करत चला. जर एकादशी आपण जर करत नसाल तर आपण वारकरी होऊ शकत नाही बरं का. जो पंढरपूरची वारी करतो तो वारकरी, जो एकादशी करतो तो वारकरी. ह्याला वारकरी म्हणावं. आणि एकादशी मला कठ्ठर केलं का. एका संत नामदेव महाराज त्यांचं एकादशी व्रत पाहण्याकरता साक्षात भगवंतानं काय केलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हा देव नामदेवांच्या घरी गेला. महाराज नामदेव समोर, महाराज मी उपवासी आहे, मला भूक लागली, 2 दिवसांनी आणणार आहे पोटामध्ये, पाण्याचं कण नाही, भूक नाही, खाऊ घाला, काहीतरी भाकर द्या, चपाती द्या. महाराज देव परीक्षा माझ्या घेऊन मागतोय. नामदेव म्हणजे आज एकादशी म्हणजे ते वारकऱ्याचं घर आहे, म्हणजे आमच्या घरी आज अन्न शिजत नाही, म्हणजे घरामध्ये काही नाही. एकादशी उद्या या म्हणजे उद्या देतो, आज देत नाही. महाराज मी ब्राह्मण आहे, म्हणा ब्राह्मण आहे, उपवासी माता दारामध्ये मी ब्राह्मण आहे, भूक लागली, हे बरं नाही. म्हणले तुम्ही उपाशी मध्ये चालेल पण मी तुम्हाला काही जीव घालणार नाही. हे महाराज देवानं काय तर आपलं रूप दाखवलं. अरे भगवंता, अरे नामदेवा, तुझी परीक्षा घेण्याकरता हे मला सोंग करावं लागलं. एवढी कठ्ठर एकादशी मला पूर्वीचे महात्मे करते. आता आपण एवढं सगळं खायला आहे पण आपण एकादशी मास करत, एकादशी मास करा, कंठी निर्वा तुळशी आणि व्रत करा एकादशी. एवढं जरी आपण केलं तर संत महात्मे सुखी होतात. त्याचबरोबर मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. काय करा, देवाचे दास म्हणून घ्या. मी देवाचा दास आहे, मी संतांचा दास आहे, मी आपल्या गुरूंचा दास आहे, मला त्या भगवंताचे दास म्हणून घ्या. मला माझा देव आणि हे संत महात्मे मला संभाळ करतात. मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. अरे देवाचे दास म्हणून घ्या. पण आपण म्हणत नाही मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी ह्या एमपीचा, मी त्या एमपीचा. कोणताही पक्ष आपल्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही. कोणताही नेता आपल्या जीवनाचं कल्याण करू शकत नाही. मग आपल्या जीवनाचं कल्याण कोण करतं? एक देव, दुसरे संत महात्मे. आपल्याला वाट कोण दाखवतं? एक देव, दुसरे संत महात्मे. वाट डावी करी धरून या, देव वाट दाखवतो. दुसरं कोण दाखवतं? संत महात्मे. सहज बोलणे हीच उपदेश करोनी सायास शिकविती. देव एक वाट दाखवतात, संत एक वाट दाखवतात, माणसं वाट लावतात. विश्वास ठेवायचा एक देव, दुसरे संत महात्मे मला ते वाट दाखवतात. काय करा, त्या भगवंताला आपलं करून घ्या, त्या भगवंताचे मला दास म्हणून घ्या. मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. मला एवढं सगळं तो अभंग मला लिहून काढला त्या पत्रावरती. पत्र झाकलं आणि ते जे मावळते राजांनी सांगितलं हे पत्र घेऊन जावा आणि तुझ्या राजांना द्या म्हणजे. आणि जाताना सोनं चांदी पैसा ह्याची मला गरज नाही म्हणे, हे घेऊन जावा. मला सगळं पाठवलं, सगळं पाठवलं. महाराज मी 2 तास कीर्तन केलं, ते पत्र होतं त्या राजांना. आमचं काय नाही. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज फक्त निमित्त आहेत, निमित्त. संतांची अभंगवाणी, संतांची अभंग सगळ्या जगात करतात महाराज. जगाचं कल्याण करण्याकरता ही संतांची अभंगवाणी. माझ्या संतांनी हे दुकान मांडलं केवळ तुमच्या आमच्या करता. घातला दुकान तेती आली अशी दान, संत उधार उधार भरले अनंत भंडार. अरे माझ्या संतांचे दुकान आहे, तो अभंग जे राजांकरता असला तर आपल्या सगळ्यांकरता. हे काय करा, मला मुखामध्ये भगवंताचं नाम घ्या, देवाचं नाम घ्या, तुळशीची माळ घाला. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही मला माळ घाला, वारकरी व्हा आणि मला जीवन जगावं करा. आणि एक दिवस पंढरपूरची मला वारी करा, कोणती वारी करा पण पंढरपूरची एक वारी मला केली पाहिजे. मला तुळशीची माळ घाला, एकादशी करा
आणि त्या भगवंताला काय करा, दास म्हणजे देवा मी तुझा दास आहे, देवा मी तुझा भक्त आहे. जर देवाला मला असं म्हणून घेतलं तर माझा देव मला सांभाळ करतो. हे संत माझा सांभाळ करतो असं कृपायांचा सरळ सरळ हा अभंगाचा अर्थ आपल्या मनात मांडण्याचा प्रयत्न केला. आज आनंद वाटला माझ्या भारतीमध्ये. मला देवा पुढं, मला गणपती पुढं आज सेवा करण्याचं भाग्य आज मला लाभलेलं आहे. आज मला वाटतं पहिल्यांदाच मला देवा पुढं आज सेवा करण्याचं भाग्य. इथे मला वडिलांनी आणि ठिकाणी सेवा केली, वडिलांच्या सेवा झाल्या, बाबांच्या सेवा झाल्या, पण आज पहिल्यांदाच सेवा करण्याचं भाग्य. सकाळी सरस्वती मंदिर, आता इथे गणपती, दोन्ही मला विद्येची मला केंद्र आहे. विद्या आम्हाला द्यावी तेवढी माझी प्रार्थना करतो. संपूर्ण आमचं गणशी कुटुंब आज दिवसभर आज त्यांच्या मला सेवा आहे. अन्नदान असेल, इतकी व्यवस्था असेल, जे काही भजन असेल, ही सगळी सेवा संपूर्ण माझ्या कुटुंबातली दोघंही आणि त्यांची 3 मुलं, 3ही सुना मला बारकेला नाटुका आले मला, म्हणजे संस्कार आहेत मला. हे वारकऱ्यांच्या घरात मला पाहायला मिळत नाही. आम्ही मामीचं पाहतो, मला महिनाभर त्या वाईट चालतात, पण कोणती तक्रार घेऊन आमच्याकडे येत, बरोबर ना? सगळे वारीतले मंडळी आहेत आमच्या घरावरती आणि मला वाटतं आमच्या आजोबांची धन तुला आपल्या भालकी तालुक्यात कोणी केसपर्यंत मला जिकडची साहेब, बरोबर ना साहेब? मला भालकी तालुक्यामध्ये माझ्या आजोबांना पहिल्यांदा जर पैशामध्ये जर कुणी तोडला असेल तर आमचे मास्टर साहेब, असा हा त्यांचा आमचा प्रेमाचा संबंध जवळजवळ 3 पिढ्यांपासून हा संबंध आहे. आजोबांचं मालकीचे प्रेम आहे, वडिलांचं प्रेम आहे आणि माझे मालकीचे प्रेम आहे. आणि जे हार घातले, हा जो सत्कार केला, हा माझा नाही बरं का, हा माझा नाही, हा माझ्या आजोबांचा आहे, माझ्या दादांचा आहे, माझ्या वडिलांचा सत्कार आहे. मी फक्त निमित्त आहे, ही त्यांची सेवा आहे. त्यांची सेवा करण्याकरता मला त्यांनी पाठवलं. आपली सेवा बुडवायची नाही, आपला नेम चुकायचा नाही. पडता जण भारी नेमा नटळे निर्धारी, नामा म्हणे केशवराजा आणि केला नेम चाली माझा. आज त्यांचा नेम चालवण्याकरता, त्यांची मला नेम करण्याकरता आज त्यांच्या सगळ्यांच्या आज्ञेने आज मला देवा पुढं, त्या गणपती पुढं आज सेवा करण्याचं भाग्य आज मला लाभलेलं आहे. जर काही चुकलं असेल, माझ्या वाणीचा दोष समजा, जे काही बरोबर असेल ते सगळं मला त्या भगवंताचं आहे, आमच्या गुरूंचं आहे, आमच्या मला घराण्याचं आहे. कारण का बिदर जिल्ह्यामध्ये आमचा मला जन्म आहे. आमचं बळसंबर गाव बिदर जिल्हा, इथून आम्ही मोठे झालो. पंढरपूर आता आम्ही गेलो, पण आमचा सगळा मूळ परिसर हा बिदर आहे. आपल्या जी जिल्हा आहे विसरायचं नाही, आपलं गाव विसरायचं नाही, आपली भूमी मला विसरायची नाही. त्या शुद्ध भावनेतनं आणि मला सेवा करत राहतो आणि सेवा मला भगवंत करून घ्यावी एवढी मला प्रार्थना करतो. आज त्यांच्या कुटुंबाकडून मला देवाची मला सेवा झाली. हा देव नक्की मला त्यांना सुख देशिवाय राहत नाही. आज त्यांच्या मला वाटतं मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. उद्धवराव पंचे आज त्यांच्या मनात लग्नाचा वाढदिवस, आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस फार मला मोठा योग आहे. आज त्यांच्याकडून मला त्यांच्या सोहळ्यानिमित्त ही मला कांदरावण असेल, ही मला सेवा मला घडते. 3ही मुलं मला आज परमार्थिक आहेत. आई वडिलांची आज्ञा प्रमाण म्हणून जे काही सांगतील त्या मला सेवा करतात. कारण आम्ही अनेक ठिकाणी सेवा करतो, अनेक ठिकाणी आम्ही मला कीर्तन जातो, पण मला आई वडिलांची आज्ञा मला थोडं मानत नाही. आई वडिलांचं ऐकत नाही, पण काय मला त्यांचा मोठेपण आहे, काय मला त्यांची मला सेवा आहे. 3ही मुलं मला त्यांच्या आज्ञेच्या मला पूर्ण आहे. हा मला त्यांच्या घरी मला संस्कार आहे. एवढं मला मोठं झालं असून सुद्धा जो आपला वारकरी संप्रदायामध्ये जी सेवा करतो मला करतो, अशी सेवा मला त्यांच्याकडून मला करावी एवढी प्रार्थना करून सेवा खाली वाटते पुढची हातावर करा, बाहेरची कटले हातावर करा. माझ्या संतांचं भजने, माझ्या तुकोपर्यंत भजने, तुकाराम तुकाराम नाम घेता आणि ज्या नावाला मरण घाबरतं ते म्हणजे संतांचं नाव. हातावर करा सगळेजण. तुकाराम 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 तुकाराम
काही नसती पण भरपूर आवाज केला त्यांनी आईचे दिवस मिळत वा 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 काय ऐकत नाही काय